मला माफ कर। तुम्ही इथं काय करताय? त्या नीताला ना बजावलं होतं मी। काम झालं की पहिले मला मेसेज कर किंवा फोन कर। ना फोन ना मेसेज काय करायचं नाही हिचं कळत नाहीये मला। ताई अगं तिला तू बजावलं नव्हतंस, घाबरवलंस। तिनं काही घोळ घातला तर? ही तुझी गेलेली सून आहे ना, त्या सुनेनं तिला सगळं खरं खरं सांगितलं तर? नाही, मागच्या टायमाला तुझ्या पोराला तिनं जेलमध्ये घालवलेलं, आता तुलाच घालवेल आणि तुझ्या सकट अख्ख्या घराला। नाही, असं काहीही होणार नाही। मी होऊच देणार नाही मुळात। खरंच आहे, दया म्हणतो ते अगदी बरोबर आहे। आयत्या वेळेला घाबरगुंडी उडून ही नीता पकडली तर जायची नाही ना, की आधीच पकडली गेले? नाही, नेमकं तिकडे काय चाललंय बघायला हवं। हा मॅडम बोला ना। हॅलो, कुठे आहेस तू? काय चाललंय तिकडे? आणि नीता कुठे आहे? मॅडम, नीता मॅडम अजून भाऊसाहेबांच्या घरातच आहेत, ते अजून बाहेर आलेच नाहीत। आणि हो, इथे काहीतरी दंगा सुरू आहे, शिक्षण मंडळाचे अधिकारी आलेत। हे बघ, तिकडे काही दंगा चालू देत, तू आधी काम कर। आज जा आणि नीताला घेऊन ये। आणि हे बघ, सांगितलेल्या कामात घोळ घातलास ना तर याद राख। हो मॅडम। काय झालं? काय झालं ताई? त्यांच्याकडे शिक्षण मंडळाचे काही लोक आलेत म्हणे, दंगा चालू आहे। का कोण जाणे, पण मला असं वाटतंय की हे सगळं ना धैर्यानेच घडवून आणलेलं असणार। तुला विश्वास नाहीये ना धैर्यावर? पण आता तू बघशील,